आज आपण भेट देत आहोत वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील दत्त मंदिराला। जर आपण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच समृद्धी मार्गे गेलो तर हे अंतर 492 किलोमीटर आहे। मित्रांनो, आपण बरेचदा गाणगापूर, औदुंबर आणि नसोबाची वाडी येथे श्री नरसिंह सरस्वतींच्या पादुकांच्या दर्शनाला जातो। या सर्व ठिकाणी महाराजांचे बरेच वर्ष वास्तव्य होते, परंतु श्री क्षेत्र कारंजा हे त्यांचे जन्मस्थान आहे आणि या स्थानाला आपण आज भेट देणार आहोत। मंदिराच्या कमानीतून आत पोचताच आपण प्रशस्त अशा सभामंडपात येतो आणि या सभामंडपासमोरच आपल्याला गृहमंदिर दिसते। या मंदिराच्या गाभाऱ्यात खूप सुंदर सुबक अशी श्री नरसिंह सरस्वती यांची मूर्ती विराजमान आहे। सभामंडप हा प्रशस्त असून या ठिकाणी परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज आणि परमपूज्य श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या मूर्त्या स्थापित आहेत। सभामंडपाच्या आवारातच औदुंबराचे एक मोठे आणि प्रशस्त असे झाड आहे। लांबून येणाऱ्या भक्तांसाठी राहण्याची तसेच प्रसादाची व्यवस्था येथे करण्यात आलेली आहे। रोज दुपारी आणि संध्याकाळी महाप्रसाद केला जातो। जर आपल्याला येथील भक्तनिवासामध्ये राहावयाचे असेल तर आपण त्यांच्याशी ईमेल किंवा मोबाईलच्या माध्यमातून संवाद साधू शकतो। डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल ID आणि मोबाईल नंबर दिलेला आहे। परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे श्री टेंबेस्वामी महाराज आणि परमपूज्य श्री ब्रह्मानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या मूर्त्या अत्यंत रेखीव आणि जिवंत वाटतात। प्रत्यक्ष महाराज बसल्याचा भास होतो। मंदिराच्या मागच्या बाजूला श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे जन्मस्थान आहे। ही वास्तू अतिशय जुनी असून त्याला 700 वर्षाचा इतिहास आहे। या वास्तूमध्ये कुठलेही जास्त फेरफार न करता आहे ती स्थिती राखण्याचा प्रयत्न केला गेला आहे। हा जो आपल्याला लोखंडी जिना दिसत आहे तो काही वर्षापूर्वी बांधण्यात आलेला आहे। भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता हा जिना बांधण्यात आलेला आहे। चला आता आपण या जिन्यावरून वर जाऊयात। वर पोचल्यानंतर डाव्या हाताला आपल्याला एक छोटी खोली दिसते। खोलीत गेल्यावर डाव्या हाताला श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दलची माहिती मिळते। ही जी समोर भिंत दिसत आहे हेच ते स्थान आहे जिथे श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म झाला। येथून पुढे आतल्या खोलीत आल्यावर डाव्या बाजूला श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केले गेलेले आहेत। वाड्याचा आतील भाग सुस्थितीत असून खूपच नीटनेटका ठेवला गेलेला आहे। या वाड्यात सद्गुरू जन्माची काही तैलचित्रेही बघता येतात। ही जी समोर काचेची फ्रेम दिसत आहे ती जुन्या वाड्यातील भिंत असून त्यावर गंधलेपन केले जात असे।
वाड्यातील आतील भागातून परत बाहेरच्या खोलीत आल्यावर आपल्याला खोलीच्या मधोमध खांबाला लागून श्री नरसिंह सरस्वती महाराजांची एक सुंदर अशी प्रतिमा दिसते. या व्हिडिओमधील माहिती आपल्याला नक्कीच उपयुक्त वाटली असेल अशी आशा करतो. तर अशा या जागृत स्थानाला आपण नक्की भेट द्या.